नमस्कार मित्रांनो. शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी म्हणजेच काय हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. बघणाऱ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षण एका निर्णायक परीक्षेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. 23 नोव्हेंबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET आणि त्यानंतर परत दिवशीच एक नोटिफिकेशन आलं CTTचं. त्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी CTTची परीक्षा पण होणार आहे. म्हणजे TET आणि CTT ह्या दोन्ही परीक्षा होणार आहे. त्या दोन्ही परीक्षेपैकी एक परीक्षा पास होणे हे अनिवार्य आहे सर्व शिक्षकांसाठी. तर राज्यातील तब्बल 4,79,000 उमेदवार यावर्षी TET परीक्षेला बसणार असून यातील जवळपास अर्धे उमेदवार हे कार्यरत शिक्षक आहेत. म्हणजे जे ZB शाळेवर आहेत ते शिक्षक, त्याच्यातले अर्धे शिक्षक हे TET परीक्षेला बसणार आहे. तरी सर्व शिक्षकांनी एक तर TET किंवा CTT दोन्हीपैकी एक पेपर पास होणे हे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CTTचा फॉर्म भरून घ्या. ज्या शिक्षकांना इच्छा आहे त्यांनी पण CTTचा फॉर्म भरून घ्या. कारण की CTTचा फॉर्म सुरू होण्याची अजून मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सांगेन की ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार आहे. अजून ऑनलाईन फॉर्म सुरू झाले नाही, अधिकृत घोषणा झालेली आहे. आणि अशी असेल 2 स्तरातील TET. पेपर 1 1ली ते 5वीसाठी, पेपर 2 6वी ते 8वीसाठी आणि प्रत्येक पेपर 150 गुणांचा असून खुल्या प्रवर्गासाठी किमान 60% तर राखीव प्रवर्गासाठी 55% गुण घेणे आवश्यक आहे TET परीक्षेसाठी. धन्यवाद.